अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता कोरोना अमरावती विद्यापीठापर्यंतही झपाट्याने पोहोचला आहे. नुकत्याच विद्यापीठाने अधिकारी, कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली आहे. या चाचणीमध्ये जवळपास 300 कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी 56 कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी 13 कर्मचाऱ्यांचं अख्खं कुटुंब कोरोना बाधित झाल्याची माहिती अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी दिली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा शैक्षणिक कारभार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये चालतो. यामुळे येणाऱ्या काळात याचा परिणाम विद्यापीठाच्या परीक्षा व निकालावरही होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये जवळजवळ 300च्या आसपास कर्मचारी आहेत. त्या 300 कर्मचाऱ्यापैकी आम्ही मागील 2 दिवसामध्ये कॅम्प लावून सगळ्यांच्या कोरोना टेस्ट घेतल्या आणि त्या टेस्ट घेत असताना जवळजवळ 56 कर्मचारी हे कोरोना बाधित आढळून आले आणि या 56 मध्ये 13 कर्मचाऱ्यांचे कुटुंबसुद्धा कोरोना बाधित आहे. आता हे सगळे लोक कोरोना बाधित असल्यामुळे आणि कलेक्टरांचे निर्देश असल्यामुळे सगळं विद्यापीठ हे 15% कर्मचाऱ्यांवर सुरू आहे आणि त्यामुळं कामकाजावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम हा विद्यापीठाचा झाला आहे. तरीसुद्धा 15% कर्मचाऱ्याच्या बळावर परीक्षा कशा पुढे नेता येईल आणि विद्यापीठाचं कामकाज कसं पुढे नेता येईल जेणेकरून विद्यार्थी सफर होणार नाही या पद्धतीचे सगळे प्रयत्न विद्यापीठाचे सुरू आहेत. कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी या पार्श्वभूमीवर विद्यापीठ बंद ठेवावं अशी मागणी केली होती आणि म्हणूनच 15% किंवा त्यापेक्षाही कमी कर्मचाऱ्यांच्या बळावर आपण हे सगळं विद्यापीठ आता सध्या सुरू आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.